याच्याकडे जाऊया आणि मग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काय आहे KVL त्याकडे आपण पहिले जाणार आणि त्यानंतर आपण काय करणार आहेत त्यावरतीचं न्यूमरिकल बघणार आहेत. सगळ्यात पहिले किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ स्टेट्स दॅट व्हॉट स्टेट्स दॅट द समेशन ऑफ ऑल व्होल्टेज राईज अँड समेशन ऑफ ऑल व्होल्टेज ड्रॉप इन लूप इज इक्वल्स टू 0. हे आहे स्टेटमेंट समेशन ऑफ ऑल व्होल्टेज राईज अँड ऑल व्होल्टेज ड्रॉप. तर आता हे काय असतं तर त्यासाठी आपण पहिले बघूया एक्झाम्पल सर्किट घेऊन. हा आहे तुमचा DC व्होल्टेज सोर्स. इथे एक रजिस्टर आहे, अगेन हा पण रजिस्टर आहे, हा एक व्होल्टेज सोर्स आहे, अगेन हा एक रजिस्टर आहे आणि हे तुमचं सर्किट कंप्लीट आहे. सपोज दिस इज R1 R2 आणि हा आहे R3. हा व्होल्टेज V1 आणि हा व्होल्टेज V2. ओके. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ किंवा मेश ॲनालिसिस करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन करण्यापूर्वी आपल्याला कन्सिडर करायची असते डायरेक्शन ऑफ करंट फ्लो. आता डायरेक्शन ऑफ करंट फ्लो कशी अज्युम करायची प्रत्येक वेळेला क्लॉकवाईज. कशी अज्युम करणार क्लॉकवाईज. समजा हा क्लॉकवाईज करंट असेल तर आपल्याला काय माहिती आहे मायनस असतो हा प्लस आहे. प्लसच्या शेजारी लक्ष द्या हां प्लसच्या शेजारी हा प्लसच टाकायचा मग मायनस. आता हा प्लस हा मायनस आहे म्हणून हा प्लस हा मायनस. व्होल्टेज सोर्सचे डायरेक्शन चेंज होत नाही. व्होल्टेज सोर्सला ॲज इट इज प्लस मायनस जसं असेल तसंच टाकणार. हा असेल तुमचा प्लस मायनस आणि थ्रू आउट द रेस्ट. आता किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ साठी इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये असणार आहे व्होल्टेजच्या फॉर्ममध्ये. तर इथे हे व्होल्टेज आहे अवेलेबल बट याचं काय रेजिस्टन्स इन टर्म्स ऑफ व्होल्टेज कसा असतो तो ओहम्स लॉवरनं V इज इक्वल्स टू काय असतो I × R. म्हणजे याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय असणार आहे यातनं फ्लो होणारा करंट आणि याच्या अक्रॉस हा जो आहे रेजिस्टन्स तो रेजिस्टन्स. सो सगळ्यात पहिलं घ्यायचं कोण इथून जो पहिला व्होल्टेज सोर्स आहे तिथून सुरुवात करायची आणि जे साइन लीव्ह केलं आहे जे साइन सोडलं आहे ते साइन कशासाठी घ्यायचं आपल्या इक्वेशनसाठी घ्यायचं. मग सांगा इथं कोणतं साइन सोडलं याने समजा करंट असा गेला कोणता लीव्ह केलं साइन प्लस साइन म्हणून प्लस V1. पुढं कोणतं साइन लीव्ह केलं इथे कोणतं साइन लीव्ह होत आहे मायनस मायनस म्हणून मायनस. हा रेजिस्टन्स आहे यातनं फ्लो होणारा करंट कोणता आहे हा I आणि याचा रेजिस्टन्स काय झाला हा R1. I × R1 म्हणजे झालं का व्होल्टेज I × R1 व्होल्टेज होईल का तयार. येस व्होल्टेज होणार. पुढचा एलिमेंट घ्या. पुढचा एलिमेंट काय आहे पुढचा एलिमेंट काय आहे सांगा पुढचा आहे हा R2. कोणतं साइन लीव्ह केलंय मायनस म्हणून इथे काय येणार मायनस. अगेन याचा रेजिस्टन्स आणि याचा करंट म्हणजे I × R2. परत पुढे कोण आहे पुढे आहेत V2. V2चं कोणतं साइन लीव्ह केलं मायनस म्हणून मायनस V2. पुढे कोण आहे R3 याचं कोणतं साइन लीव्ह केलं मायनस मायनस I × R3. आहेत का कोणी पुढे नाही. इक्वल टू काय असतं 0. सो इट इज इक्वल्स टू 0. याला थोडं सिम्प्लिफाय करा काय येणार V1 मायनस IR1 मायनस IR2 मायनस V2 मायनस IR3 इज इक्वल्स टू 0. आता V1 V2 पहिले घ्या. V1 मायनस V2 इज V1 मायनस V2 इक्वल टू केलं आणि हे IR1 IR2 आणि IR3 हे शिफ्ट केले इक्वल टूच्याच नंतर तर काय येईल मायनस 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 इकडे गेल्यावर काय होतील प्लस होतील म्हणजे IR1 प्लस IR2 प्लस IR3. बरोबर आहे का होईल का असं काय होतील. आता हा I कॉमन घेतला म्हणजे V1 मायनस V2 इज इक्वल्स टू I × R1 प्लस R2 प्लस R3 असं पण एक इक्वेशन येणार. म्हणून
आपण डायरेक्टली काय म्हणू शकतो, समेशन ऑफ ह्या स्टेटमेंटसाठी किंवा ह्या इक्वेशनसाठी, हे इक्वेशन कशासाठी व्हॅलिड झालं, याच्यासाठी, बरोबर का, होतंय का हे मॅच. समेशन ऑफ ऑल व्होल्टेज राईज अँड ऑल व्होल्टेज ड्रॉप इक्वल्स टू 0. मग इथं काय म्हणू शकता तुम्ही, हे कोण आहे, व्होल्टेज सोर्स. जनरली सोर्स काय करतात, सोर्स करतात व्होल्टेज प्रोव्हाइड. रेजिस्टन्स काय करतो, व्होल्टेजला ॲब्झॉर्ब करतो, बरोबर आहे ना. सो समेशन ऑफ ऑल व्होल्टेज राईज इज इक्वल्स टू समेशन ऑफ ऑल व्होल्टेज ड्रॉप इन लूप. हे पण तुमचं एक स्टेटमेंट झालं. होईल का असं काही स्टेटमेंट, KVLसाठी होणार, बरोबर आहे का. आपण इक्वल टूच्या साईडला ह्या निगेटिव्ह टर्म्स ज्या आहेत त्या शिफ्ट केल्या, तर त्यावरनं आपल्याला हे इक्वेशन मिळालं. हे तुमचं आहे इक्वेशन नंबर 1, हे आहे इक्वेशन नंबर 2. ते इक्वेशन 2 वरनं आपण काय लिहू शकतो, समेशन ऑफ ऑल व्होल्टेज राईज इज इक्वल्स टू ऑल व्होल्टेज ड्रॉप. व्होल्टेज ड्रॉप म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. एक एक्झाम्पल अजून सांगते. समजा रस्ता आहे, रस्त्यावरती स्पीड ब्रेकर असतात. स्पीड ब्रेकर काय करतात, जनरली गाडीचं स्पीड काय करतात, कमी करतात, बरोबर आहे. तर गाडीचा स्पीड कमी करण्यासाठी फक्त स्पीड ब्रेकरच रिस्पॉन्सिबल आहेत का, नाही. समजा तुमचा रॉक असतील, दगडं रस्त्यामध्ये, ते पण काय करतील, स्पीड कमी करतील. कन्सिडर करा गाडीचा स्पीड किंवा काय असेल तो तुमचा करंट आहे, आणि हे जो स्पीड कमी करतायत म्हणजे करंटला अपोज करताय ते कोण आहे, रजिस्टर, इंडक्टर आणि कपॅसिटर. हे काय करतात, जनरली सर्किटमध्ये करंटला अपोज करतात वेगवेगळ्या टाईपने. म्हणजे स्पीड ब्रेकर वेगळ्या पद्धतीने करंट तुमचा गाडीचा स्पीड कमी करतो. दगडाचा जो काही रस्ता आहे तो तुमचा वेगळ्या प्रकारे करंटला अपोज करेल, म्हणजे जसं काही तुमच्या गाडीच्या स्पीडला अपोज करेल. अगेन कपॅसिटर आपण असं कन्सिडर करू का, इथे काहीतरी नॉन तुमचं जे काय आहे, काय म्हणतात त्याला, मड असेल, सपोज मडी रोड असेल, तर तो वेगळ्या टाईपने तुमच्या काय करेल, गाडीच्या स्पीडला अपोज करेल. सिमिलरली आता इथे इंडक्टर कपॅसिटर नाही आहे, इथं फक्त रजिस्टरच आपण घेतोय. DC टाईपचं सर्किट आहे, तर DC सर्किटमध्ये रेजिस्टन्स काय करतो, अपोज करतो करंटला. करंटला तो अपोज करणार आहे, म्हणजे यालाही काय होणार आहे, व्होल्टेज ड्रॉप होणार. ऑल व्होल्टेज राईज इज इक्वल्स टू समेशन ऑफ ऑल व्होल्टेज ड्रॉप इन अ सर्किट. हे एक आपण एक्झाम्पल पाहिलं कशाचं, KVLसाठी. अजून एक आपण हे घेऊया, सर्किट घेऊया, आणि त्या सर्किटसाठी आपण इक्वेशन लिहूया. फॉर एक्झाम्पल ओके, दिस इज R1, दिस इज R2 अँड दिस इज R3. हा असेल V1, हा असेल V2. दिसतंय डायग्राम सगळ्यांना. Yes, ma'am. Yes. येस. अगेन आपल्याला माहिती आहे व्होल्टेज सोर्सची प्लस मायनस कशावरनं डिटरमाइन होते, तर त्याच्या ह्या छोटी आणि मोठी जी काही लाईन आहे त्यावरनं. वरती पॉझिटिव्ह, खाली निगेटिव्ह. पॉझिटिव्हच्या शेजारी काय असणार, पॉझिटिव्हच्या शेजारी पॉझिटिव्हच घ्यायचं, मग निगेटिव्ह. हा आहे व्होल्टेज सोर्स, याला आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणणार आहे का, नाही. याला जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हटलंय तर पुढचे रजिस्टर ॲज इट इज पॉझिटिव्ह निगेटिव्ह घ्यायचे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पण व्होल्टेज सोर्स जो आहे त्याला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, म्हणजे त्याला जसं त्याचं साईन असेल तसंच व्होल्टेज सोर्स घ्यायचा. करंट कसा अज्युम करतो आपण, क्लॉकवाईज डायरेक्शननी. हा सांगा मग इक्वेशन काय येईल, जे साईन लिव्ह केलं आहे ते साईन आपण हे करतो, काय करतो, इक्वेशनमध्ये घेतो. ओके, हां. मग आता कसं करणार, कोणतं साईन लिव्ह झालं आहे इथे, प्लस लिव्ह झालं आहे, म्हणजे प्लस V1. इथं कोण झालं आहे, मायनस R1 म्हणजे काय, I इंटू R1. इथे कोणतं लिव्ह झालं आहे, व्होल्टेज सोर्स प्लस V2. इथं कोणतं लिव्ह झालेलं आहे, मायनस IR2. परत कोण आहे,
R3 याचं कोणतं लिव्ह केलेलं मायनस म्हणून मायनस IR3 इज इक्वल्स टू 0. सिम्प्लिफाय करा V1 प्लस V2 मायनस IR1 मायनस IR2 मायनस IR3 इज इक्वल्स टू 0. म्हणजे V1 प्लस V2 इज इक्वल्स टू IR1 प्लस IR2 प्लस IR3. हे झालं तुमचं कशासाठीचं इक्वेशन, या लूपसाठीचं. कळालं सगळ्यांना काय केलंय आपण? कळालं का Yes, इक्वेशन ma'am. कसे तयार केले? ओके, सो एक एक्झाम्पल घेऊया आपण आणि एक्झाम्पल थ्रू आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ व्हेरीफाय करूया. सो कॅल्क्युलेट द करंट फ्लोईंग थ्रू 6 ओहम रेजिस्टन्स बाय युजिंग KVL. कॅल्क्युलेट करंट थ्रू KVL इन 6 ओहम रजिस्टर. हा आहे तुमचा व्होल्टेज सोर्स, त्यानंतर हा आहे रजिस्टर. दिस इज 6 ओहम रजिस्टर, दिस इज 10 वोल्ट अँड दिस वन इज ॲज इट इज. ओके, प्लस मायनस नाही, गिवन सर्किट आहे 5 ओहम, 10 ओहम, 6 ओहम, 20 वोल्ट आणि हा काय 15 वोल्ट. सर्किट दिसतंय सर्वांना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, आता याला आपण काय करायचं, स्टेप नंबर 1. काय म्हणणार, स्टेप नंबर 1. आता स्टेप नंबर 1 मध्ये साइन कन्व्हेन्शन पहिले टाकणार. सर्किट परत रिड्रॉ केलं. आता जरी सर्किटमध्ये 2 व्होल्टेज सोर्स असले तरी पण कोणता तरी एकच व्होल्टेज सोर्स काय करायचं, कोणता तरी एकच व्होल्टेज सोर्स काय करायचं, ॲज अ रेफरन्स म्हणून कन्सिडर करणार. फॉर एक्झाम्पल हा आहे 20 वोल्ट, हा आहे तुमचा 15 वोल्ट, 6 ओहम, 10 ओहम आणि 5 ओहम. ओके, कोणता कन्सिडर करणार, जो तुमचा फर्स्ट वाला जो असणार आहे व्होल्टेज सोर्स त्याला काय म्हणायचं, रेफरन्स. मग त्याचं साईन कसं आहे, हा आहे प्लस, हा आहे मायनस. प्लसच्या शेजारी हा काय येईल, प्लस, हा काय येईल मायनस, हा काय येईल प्लस, हा काय येईल मायनस. बरोबर आहे. त्यानंतर जर हा प्लस मायनस आहे तर हा पण प्लस मायनसच येणार, हा रेफरन्स घेतलाय म्हणून. ओके, हा रेफरन्स घेतलाय म्हणून हा प्लस येणार, हा मायनस येणार. पुढे व्होल्टेज सोर्स तर ॲज इट इज प्लस मायनसच असतो. दोघांना पण करंट कसा फ्लो होतोय आपण असं अज्युम केलंय क्लॉकवाईजच. बरोबर का? कारण की हा रेफरन्स आहे. मग ह्या लूपमधून जो फ्लो होतोय त्याला म्हणणार आपण I1, या लूपमधून जो फ्लो होतोय त्याला म्हणणार आपण I2. बरोबर आहे. ओके, समजा ह्या लूपसाठी आपण हा प्लस मायनस घेतला तर इकडनं जाताना हा करंट पहिले इथे प्लस होईल आणि नंतर इकडे मायनस होईल. बरोबर आहे. ह्या लूपसाठी पण आपण क्लॉकवाईज करंट जर अज्युम केलाय तर हा प्लस मायनस आणि इकडनं जाताना हा पहिले प्लस आणि हा नेक्स्ट मायनस. म्हणजे रजिस्टरचं पहिलं टर्मिनल पहिले प्लस असेल आणि नंतरचं मायनस असेल. मग लूप 1चं इक्वेशन आपण सगळ्यात पहिले लिहूया. लूप 1 इक्वेशन. लूप 1चं इक्वेशन सुरुवात कुठून करायची, 20 व्होल्टपासून. कोणतं साईन लिव्ह झालेलं आहे, प्लस 20 डायरेक्टली व्होल्ट असेल. पुढे कोणतं साईन लिव्ह झालेलं आहे, मायनस. मायनस कोणता आहे, किती आय आणि रेजिस्टन्स म्हणजे 5I1. इथे मायनस किती आहे, हा 6. पण इथे काय घेणार आहे, काही करंट वरतून येतोय आणि काही करंट खालून जातोय. बरोबर का? तर इथे काय घेणार आहे, -6I1 -I2. काय केलं कळालं का? ही जी मिडल कॉमन ब्रांच आहे, काही करंट इकडनं येतोय तो क्लॉकवाईज आहे, काही करंट इकडनं येतोय तो
याच्यातनं अपोजिट जातोय, म्हणजे इकडनं येणारा करंट वेगळा आणि इकडनं जाणारा करंट वेगळा. त्यामुळे ह्या ब्रांचचा करंट काय असेल, याचा रेजिस्टन्स इनटू ह्या रिस्पेक्टिव्ह लूपसाठी आपण इक्वेशन लिहितोय ना, म्हणून इक्वेशन काय येईल, मायनस पहिले ह्या ब्रांचचा करंट आणि मग मायनस इकडचा करंट काय येतो, I1 मायनस I2. पुढे काय आहेत का एलिमेंट, नाहीये, इक्वल टू 0. थोडी जागा सोडून देऊया, दुसऱ्याचं पण इक्वेशन घेऊया आपण. सुरुवात कुठून करणार, इथून. कोणतं साईन लिव्ह झालेलं आहे, मायनस. मायनस काय आहेत, हा 10 इंटू याचा रेजिस्टन्स आहे, याचा करंट कोणता आहे, हा I2, म्हणजे मायनस 10 I2. कोणतं साईन लिव्ह झालं, मायनस. मायनस किती, 15 व्होल्ट. याला काही रेजिस्टन्स वगैरे करंट मल्टिप्लाय करण्याची गरज नाही. ओके. पुढे कोण आहे लिव्ह झालेलं साईन, मायनस. मायनस किती, 6. याच्यासाठी काय घेणार, इथं I1 मायनस I2 होतं, तर इथं काय घेणार, इथे घेणार I2 मायनस I1. पुढे काय आहेत का एलिमेंट, नाही, इक्वल टू 0. दोन्ही इक्वेशन समजले असं मी कन्सिडर करते. कळालं का इक्वेशन की नाही कळालं, कळालं मॅम. ओके. आता पहिलं इक्वेशन थोडं सिम्प्लिफाय करून घेऊया. 20 मायनस 5I1 मायनस 6 इंटू I1 6I1 6 इंटू I2 मायनस मायनस काय होईल, मायनस मायनस प्लस 6I2 इज इक्वल टू 0. मायनस 5I1 मायनस 6I1 किती येतं, 6 आणि 5 11, म्हणजे मायनस 11I1 प्लस 6I2 इज इक्वल टू 0. आणि इथं आधी होता 20. ओके. आता हे इक्वेशन आहे, ह्या इक्वेशनला थोडंसं कसं सिम्प्लिफाय करणार, पहिले I1 मग I2 आणि नंतर मग तुमची व्हॅल्यू. जर असं केलं तर काय येईल, मायनस 11I1 प्लस 6I2, हा 20 इकडे गेल्यावर काय होईल, मायनस 20 होईल. आला का, हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. आता ह्या इक्वेशनला सॉल्व करूया. मायनस 10I2 मायनस 15 मायनस 6I2 6 इंटू I2 मायनस 6I2 मायनस 6 आणि मायनस I1 काय होईल, मायनस मायनस प्लस 6I1 इज इक्वल टू 0. आता याला सिम्प्लिफाय केलं तर काय येईल, मायनस 15 मायनस मायनस किती होतील, मायनसच राहतील, पण किती होईल, व्हॅल्यू प्लस होईल, म्हणजे 16I2 बरोबर आहे, प्लस 6I1 इज इक्वल टू 0. परत याला आपल्याला याच्यासारखं सिम्प्लिफाय करायचं आहे, म्हणजे काय, I1 I2 आणि व्हॅल्यू. पहिले I1 घ्या, 6I1 ॲज इट इज मायनस 16I2 ॲज इट इज. हा मायनस इकडच्या साईडला गेल्यानंतर काय होईल, प्लस होईल, तर हा झाला तुमचा 6I1 मायनस 16I2 इज इक्वल टू 15. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. ओके. आता हे एक इक्वेशन आहे आणि हे एक इक्वेशन आहे. तुम्हाला इक्वेशन्स डायरेक्टली कॅल्सीवर सॉल्व करता येतात का, कॅल्सीवर इक्वेशन सॉल्व करता येतात का, येस और नो. कॅल्सीवरती इक्वेशन्स कसे सॉल्व करायचे, जमतील का इक्वेशन सॉल्व करता, तर पहिले कॅल्सी कसं ऑपरेट करायचं ते बघा. शिफ्ट मोड 3 इक्वल टू कॅल्सीचा मोड क्लिअर केला. त्यानंतर मोड किती वेळा प्रेस करायचं, 3 वेळा, 1 2 3. इक्वेशन नावाचं आलंय का वरती, इक्वेशन, 1 प्रेस करणार. किती अननोन आहे, 1 आणि 2 अननोन आहे, म्हणून 2 अननोन टाकणार. आता याला I1 I2 आणि I3 किंवा A1 B1 C1 A2 B2 C2 असे हे इक्वेशन झाले. कळालं का, म्हणजे इक्वेशन परत एकदा लिहिते मी तुमचे, जस्ट अ मिनिट. मायनस 11I1 प्लस 6I2 इज इक्वल्स टू मायनस 20. आणि दुसरं इक्वेशन आहे 6I1 सॉरी मायनस 16I2 6I1 minus 16I2 is equals to 15. Okay, this is your equation once become.
दिस इज युअर इक्वेशन्स वन्स बिकम -11i1 + 6i2 इज इक्वल्स टू 20 आणि 6i1 - 16i2 इज इक्वल्स टू 15. हा i1, हा i2, हा i1, हा i2 आणि इकडं असं कन्सिडर करा, इथे तुमचा कोइफिशियंट आहे C1 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 आणि C2. तर काय टाकणार मग कॅल्सीवरती? परत मोड 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 इक्वेशन 1 किती अननोन आहे 2 टाका. मग A1 ची व्हॅल्यू काय येईल -11. ओके. B1 ची व्हॅल्यू किती आली +6. C1 ची व्हॅल्यू किती आहे -20. A2 ची व्हॅल्यू किती आहे 6. I2 ची B2 ची व्हॅल्यू काय येईल इथं कोइफिशियंट -16 आणि C2 ची व्हॅल्यू किती आहे 15. आलं. x म्हणजे काय? x हा असणार आहे तुमचा I1 ज्याची व्हॅल्यू भेटली 1.6428. परत इक्वल टू करा. y भेटला y इज इक्वल्स टू म्हणजे I2 इज इक्वल्स टू -0.3214. युनिट काय असणार याचं ॲम्पियर. इथे तुम्ही करंट फाइंड आउट केला. ओके. इथे तुम्ही काय केला करंट फाइंड आउट केला. आता आपल्याला काय करायचं आहे, हा आपल्याला करंट मिळाला पण न्यूमरिकल काय होतं कॅल्क्युलेट द करंट थ्रू 6 ओहम म्हणजे याच्यातून जाणारा करंट. याच्यातून जाणारा करंट ह्या लूपसाठी असतो का ह्या लूपसाठी असतो? याच्यातून येणारा करंट म्हणजे ह्या लूपसाठी, जाणारा करंट म्हणजे कोणत्या लूपचा लूप 1चा. बरोबर का? मग लूप 1 साठी ह्या ब्रांचला आपण काय इक्वेशन घेतलं होतं ते इक्वेशन आहे I1 - I2. सो राईट डाऊन हिअर करंट फ्लोईंग थ्रू 6 ओहम रजिस्टर इज इक्वल्स टू काय असणार आहे I1 - I2. टाका. मग I1 किती आहे 1.6428. I2 किती आहे -0.3214. करा मग कॅल्क्युलेट कॅल्सीवरती. 1.6428 प्लस 0.3214 इक्वल्स टू किती आलं 1.9642. हे झालं तुमचं करंट फ्लोईंग थ्रू 6 ओहम रजिस्टर. कळालं? मी इथे 2 स्टेपमध्ये तुमचं न्यूमरिकल कॅल्सीवरती सॉल्व्ह करून दाखवलं. ही मेथड तुमच्याकडे जर कॅल्सी नसेल तर तुम्हाला रँडमली पण सॉल्व्ह करता येणार आहे. तर ती कशी करायची? तर त्याच्यासाठी पहिले I1चा कोइफिशियंट काढायचा, तो याच्यात टाकायचा, मग ते याच्यात टाकल्यानंतर I2 ची व्हॅल्यू मिळेल, मग ती I2 ची व्हॅल्यू परत ह्या इक्वेशनमध्ये टाकायची आणि मग I1 मिळेल. असं इक्वेशन तुम्ही मॅन्युअली सॉल्व्ह करतात. ओके. कॅल्सीवरती तुम्हाला डायरेक्टली I1 आणि I2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. गरज नाही आहे अननेसेसरीली मॉडिफिकेशन किंवा नवीन कॅल्क्युलेशन करण्याची. कळालं का कसं सॉल्व्ह केलं सगळ्यांना? येस मॅम.